नमस्कार मित्रांनो, आज आम्ही मुंबईवरून त्र्यंबकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी निघालो आहोत. आमची ट्रेन होती महानगरी एक्सप्रेस. रात्री 12:45 ची रिझर्वेशन असल्यामुळे आम्ही ट्रेनमध्ये आरामात बसलो. गर्दी तशी फारशी नव्हती. सगळे आपल्या आपल्या जाग्यावर बसून गप्पा मारत होते. प्रवास फक्त 3.5 ते 4 तासाचा असल्यामुळे झोप काही लागली नाही. गप्पा, हसणं आणि बघता बघता सकाळ झाली. अगदी सकाळी 3 ते 4 वाजता आमची ट्रेन नाशिक रोड रेल्वे स्टेशनला पोहोचली. महानगरी एक्सप्रेसला इथे बाय बाय केला. नाशिक रोड स्टेशन खूप प्रशस्त आहे. आजूबाजूला मोकळा परिसर, पार्किंगसाठी जागा, बस, ऑटो, हमाल, तिकीट काउंटर सगळं व्यवस्थित आहे. रेल्वे स्टेशनच्या बाहेर येऊन आमचा पहिला टप्पा होता त्र्यंबकेश्वरसाठी बस किंवा वाहन शोधणं. थोडी चौकशी केल्यानंतर कळलं की सकाळी 5 ला बस निघते, पण ती 4:30 लाच आज स्टँडला लागली होती. आम्ही लगेच बसमध्ये जाऊन बसलो. बरोबर वेळेवर बस निघाली आणि साधारण 5:30 वाजता आम्ही त्र्यंबकेश्वर बस स्टॉपला पोहोचलो. बस स्टँडवर उतरल्यावर पहाटे कुठे जायचं हा प्रश्न होता. तेवढ्यात आम्हाला दिसलं गजानन महाराज शेगाव यांचा मोठा सुंदर मठ. इथे राहण्याची खूप छान सोय आहे. रूम, पार्किंग, बस, कार, टू व्हीलर. स्वच्छता खूप सुंदर आहे, पण इथल्या रूम्स जास्त करून फॅमिलीसाठी दिल्या जातात. रूम मध्ये गेलेल्या मुलांना रूम मिळत नाही, थोडंसं कठीण. आम्हालाही रूम मिळाली नाही, म्हणून जास्त शोधाशोध न करता मी थेट त्र्यंबकेश्वर मंदिराकडे निघालो. मंदिराच्या दिशेने जाताना आम्हाला दिसला थंड पाण्याचा कुंड. पहाटे 5:30 वाजता भक्त अगदी श्रद्धेने थंडगार पाण्यात अंघोळ करत होते. आम्ही हात पाण्यात घातला आणि खरंच सांगते, अंगावर काटे आले. शॉल, स्वेटर, कानटोपी सगळं घातलं असून थंडी खूप प्रचंड होती, पण महादेवाच्या नावाने थोडंसं धाडस केलं. पाय पाण्यात घातले, अंगावर पाणी घेतलं आणि आश्चर्य म्हणजे सगळी थंडी गायब. छान स्नान झालं, मनही फ्रेश झालं आणि शरीरही. स्नानानंतर सगळं आवरलं, कपडे बदलले, बॅग नीट लावल्या आणि थोडासा नाश्ता केला. पोहे आणि उपमा, गरम चहा. मनालाही आणि पोटालाही शांती मिळाली. आम्ही आधीच महाराजांशी संपर्कात होतो, म्हणून पूजेची सगळी व्यवस्था आधीच ठरलेली होती. महाराजांच्या ठिकाणी पोहोचलो आणि पूजेला सुरुवात केली. पूजा साधारण 2 ते 3 तास चालली. खूप शांत, खूप सकारात्मक वातावरण होतं. पूजा झाल्यानंतर महाराजांनी सांगितलेल्या आजूबाजूला फिरायला खूप सुंदर ठिकाण आहेत. ब्रह्मगिरी पर्वत वरचे ठिकाण नक्की बघा. आम्ही लगेच ठरवलं, हो नक्की जाऊया. पर्वत यात्रेला सुरुवात केली. लांबूनच ब्रह्मगिरी पर्वत खूप उंच, भव्य आणि गुंड वाटत होता. इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग या दोन्ही गोष्टीचा संगम इथे प्रत्येक पावलागणी जाणवत होता. ब्रह्मगिरी पर्वत नाशिक वन विभागाच्या देखरेखीखाली आहे. प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी इथे प्रवाशासाठी 20 रुपयाचं तिकीट आहे. हा खर्च मेंटेनन्स, स्वच्छता आणि मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी वापरला जातो. तिकीट घेतल्यानंतर आम्ही वरच्या प्रवासाला सुरुवात केली. वर जाण्यासाठी सुंदर दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. दोन्ही बाजूंना घनदाट झाडं, हिरवळ आणि सावलीची वाट आहे. दुपारची वेळ असूनही उन्हाचा फारसा त्रास जाणवत नव्हता. थंड वारा, पक्ष्यांचा आवाज आणि निसर्गाचा गारवा मनाला शांत करत होता. मार्गात लहान लहान स्टॉल दिसतात. लिंबू पाणी, फळ, नारळ आणि छोटे छोटे स्नॅक्स मिळतात. थोडी विश्रांती घ्यायला हे ठिकाण उपयोगी पडतात. मात्र एक महत्वाची सूचना, इथे माकडाची संख्या खूपच जास्त आहे. ती कधी कधी पिशव्या, पाणी, खाण्याच्या वस्तू हातातून हिसकावून येतात, म्हणून सामान घट्ट धरून ठेवणं खूप गरजेचं आहे. चढाई झाल्यानंतर आम्ही हनुमानाच्या छोट्या मंदिराजवळ पोहोचलो. इथे येताच थोडा दम लागलेला जाणवतो, म्हणून आम्ही 5 मिनिटे थांबलो. हनुमानाचे दर्शन घेतले, डोळे मिटून श्वास घेतला आणि पुढच्या प्रवासासाठी तयार झालो. चढत चढत आम्ही अखेर ब्रह्मगिरी पर्वताच्या शिखरावर पोहोचलो. इथे सर्वात महत्वाचं ठिकाण म्हणजे ब्रह्मगिरी मंदिर. हे मंदिर पूर्णपणे प्राचीन दगडाने बांधलेलं आहे. मंदिराच्या आत नैसर्गिक पाण्याचा एक झरा आहे, जो एका छोट्या कुंडात साचतो. याच ठिकाणाहून गोदावरी नदीचा उगम होतो असं मानलं जातं. इथे देवीचं मंदिर आहे आणि समोर भगवान महादेवाचं मंदिर. या मंदिरातील शिवपिंड 3 भागात विभागलेली आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवाचं प्रतीक. इतक्या उंचावर इतकं पवित्र आणि शांत स्थान हे अनुभवणं खरंच अद्भुत वाटतं. यानंतर आम्ही श्री चक्रधर स्वामी मंदिराकडे निघालो. या मार्गावर आणखी एक नैसर्गिक पाण्याचा कुंड आहे. समुद्र सपाटीपासून 4 ते 4,500 फूट उंचीवर इतकं स्वच्छ आणि थंड पाणी निसर्गाची देणगीच आहे वाटतं. या ठिकाणी थांबून थोडा वेळ शांत बसलो, आजूबाजूचं वातावरण अनुभवलं आणि पुढच्या स्थळाकडे निघालो.
पुढचा टप्पा होता जटा मंदिर. या वाटेवर खोल दरी आहे. खाली पाहिलं की क्षणभर चक्कर येईल इतकं खोल अंतर दिसतं. म्हणून चालताना खूप सावधान राहावं लागतं. असं सांगितलं जातं की भगवान महादेवानी आपल्या जटा पृथ्वीवर आपटल्या आणि त्या जागीच हे मंदिर उभं राहिलं. इथेही थंडगार पाण्याचा कुंड आहे, छोटे स्टॉल्स आहेत आणि वातावरण अतिशय शांत आहे. आम्ही उतरण्याचा प्रवास सुरू केला. खाली उतरत असताना पायऱ्या खूप सरळ कड्या आहेत, त्यामुळे उतरताना पूर्ण काळजी घेणे आणि आरामात उतरावे लागते. एवढ्या उंचावर असून इथे पाण्याचा नैसर्गिक स्रोत आहे. दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्यामध्ये ठिकठिकाणी पाणी झिरपत असते, त्यामुळे पायऱ्या थोड्याशा ओलसर राहतात. यामुळे प्रवाशांना उतरताना सावधान राहणे गरजेचं आहे. खाली उतरत असताना पूर्ण त्र्यंबकेश्वर शहर नजरेस येतं. हा अनुभव खूपच थरथरा आणि मनाला आनंद देणारा आहे. खाली उतरत असताना मध्ये एक धर्मशाळा दिसली. ही धर्मशाळा खूप प्राचीन आहे. 1913 साली ही धर्मशाळा आज अतिशय चांगल्या स्थितीत आहे. बांधकाम मजबूत आहे, मोठ्या हवेशीर खिडक्या आहेत आणि एकूण रचना अतिशय सुंदर आहे. त्या काळात धर्मशाळा प्रवाशासाठी, भक्तासाठी, विशेषतः रात्रीच्या प्रवासात विश्रांती घेण्यासाठी बांधल्या जात असतात. मी आज जाऊन ही धर्मशाळा पाहिली आणि नंतर पुढच्या प्रवासासाठी निघालो. उतरल्यानंतर आम्हाला अजून एक छोटंसं मंदिर लागलं. मुक्तादेवी मंदिर. एक लहानसं पण अतिशय सुंदर मंदिर आहे. या मंदिरासमोर एक छोटासा रस्ता पुढे जातो. आम्ही त्या रस्त्याने पुढे निघालो. तो रस्ता थेट गंगाद्वारकडे जातो. गंगाजळाकडे जाण्यासाठी एक अतिशय सुंदर पायवाट, दोन्ही बाजूने झाडे असून मधून चालण्यासाठी मोकळी वाट आहे. अजिबात ऊन लागत नाही. दुपारच्या उन्हाची झळही जाणवत नाही. आम्ही चालत चालत गंगाद्वारकडे निघालो. थोडा थकवा जाणवू लागल्यामुळे एक छोटासा दुकानावर थांबलो. तिथे लिंबू पाणी पिलं. तहान लागली असल्यामुळे लिंबू पाणी अमृतासारखे गोड वाटले. 10 मिनिटे विश्रांती घेतली आणि पुन्हा पुढचा प्रवासासाठी निघालो. गंगाद्वारकडे जाण्यासाठी पुन्हा थोडेसे वर चढावे लागते. गंगाद्वारचे वातावरण अतिशय शांत आणि प्रसन्न आहे. इथे पोहोचल्यावर एक सुंदर देवीची मूर्ती दिसते. इथे नैसर्गिक पाण्याचा स्रोत आणि ते पाणी एका कुंडामध्ये जमा होते. पाणी अतिशय स्वच्छ आणि गोड थंड आहे. गोरक्षनाथ गुफेकडे निघालो. इतिहास सांगतो की गोरक्षनाथाने काही काळ वास्तव केलेला आहे आणि गुफेमध्ये प्रवेश केला. आत दगडात कोरलेली एक सुंदर महादेवाची पिंड म्हणजे शिवलिंग आहे. आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. गुफेतून बाहेर आल्यानंतर समोर थोड्या वर गेल्यावर अजून एक दगडात कोरलेली शिवलिंग दिसते. आम्ही तिथे जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर खाली उतरण्यास सुरुवात केली. उतरताना वाटेत अजून एक गुफा दिसली. ती पाहण्याची उत्सुकता मनात होती, म्हणून आम्ही त्या गुफेकडे जाण्यासाठी ठरवले. ही गुफा आहे अहिल्या गौतम ऋषी. या गुफेमध्ये 108 स्वयंभू शिवलिंग आहेत. इतिहास सांगतो की याचं ठिकाण गौतम ऋषी आणि अहिल्या देवीने महादेवाची पूजा अर्चना केली होती. महादेवांना प्रसन्न करून गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणण्यासाठी त्यांनी इथे कठोर तपश्चर्या केली होती. त्या तपश्चर्यामुळे गंगा पृथ्वीवर अवतरली असे मानले जाते. या पवित्र गुफेमध्ये जाऊन आम्ही 108 स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतले. इथे उपस्थित असलेल्या पुजाऱ्यांनी आम्हाला शिवलिंगाबद्दल तसेच अहिल्या गौतम ऋषीच्या इतिहासाबद्दल सविस्तर माहिती दिली. खाली उतरत असताना एक छोटंसं मंदिर दिसलं. मी आत गेले तर तिथे एक नैसर्गिक पाण्याचा स्रोत आणि कुंड आहे. हे मंदिर आहे श्रीराम मंदिर. या मंदिरात श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची मूर्ती आहे. आम्ही आज जाऊन दर्शन घेतलं, कुंड पाहिला आणि शांत प्रसन्न ठिकाणी 5 मिनिटे बसलो. थंड पाण्यात पाय धुतले आणि मनाला एक वेगळी शांतता मिळाली. त्यानंतर पुढच्या प्रवासासाठी निघालो. पुढे गेल्यावर अजून एक अतिशय प्राचीन देवीचं मंदिर लागले. मंदिर पाहताच लक्षात येते की हे फार जुने आहे. दगडी मंदिरात अतिशय सुंदर आणि सूक्ष्म नक्षीकाम केले आहे. आम्ही मंदिराच्या आत गेलो. गाभाऱ्यामध्ये खूप बारकावे असलेले नक्षीकाम आहे. हे सगळे पाहून काळातील कारागिरांची कल्पना येते. देवीचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो. आता आमचा पुढचा प्रवास होता निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराकडे. हे मंदिर म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे अतिशय महत्वाचे तीर्थस्थान आहे. महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक वारकरी इथे दर्शनासाठी येतात. इथे कायम भजन कीर्तन सुरू असते आणि सध्या हरिनाम सप्ताह देखील चालू आहे. आम्ही दर्शनासाठी आलो असताना मंदिराचे भव्य जिनेद्वार सुरू होता. संपूर्ण मंदिर दगडात कोरले जात आहे आणि अतिशय भव्य दिव्य स्वरूपात उभे राहत आहे.
संध्याकाळी साधारण 4 वाजण्याच्या आसपास आम्ही संत त्र्यंबकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी निघालो. मंदिर परिसरात पोहोचायला जवळपास 5 वाजले आणि लगेच आम्ही महादेवाच्या दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. रांग पूर्ण शिस्तबद्ध होती. भाविक एकाच दिशेने नीटपणे पुढे सरकत होते. कुठे गोंधळ नाही, धक्काबुक्की किंवा आरडाओरडा नव्हता. वातावरण भक्तिमय होतं. सर्वजण हर हर महादेव असा जयघोष करत महादेवाचा जप करत हळूहळू पुढे सरकत होते. आम्ही त्या भक्तीचा प्रवास सामील झालो होतो. लाईन मध्ये उभे असताना मुख्य गाभाऱ्यात होणारी पूजा, अभिषेक आणि आरती मोठ्या टीव्ही स्क्रीनवर दाखवली जात होती. आम्ही त्यावेळी कक्ष A2 मध्ये होतो. त्यानंतर A1 आणि मग थेट मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये. त्र्यंबकेश्वर महादेवाची शिवलिंग थोडी खाली असल्यामुळे थेट दिसत नाही. त्यासाठी आतमध्ये आरसा लावलेला आहे. त्या आरशामध्ये शिवलिंगाचे दर्शन होते. दर्शन अत्यंत नितळ, स्वच्छ आणि स्पष्ट दिसते. मुख्य गाभाऱ्यातून महादेवाचे त्रिशूल आणि अनेक भाविक तिथे दर्शन घेतात आणि फोटोही काढतात. एका बाजूला छोटं ध्यान जप सभागृह आहे, जिथे कोणीही शांत बसून जप, ध्यान किंवा देवचिंतन करू शकतो. अनेक भक्त तिथे डोळे मिटून ध्यान करत बसलेले दिसतात. रात्री नीट विश्रांती घेतल्यानंतर सकाळी आम्ही रूम चेकआउट केली. सर्व सामान आवरले, बॅग भरले आणि पुढच्या प्रवासासाठी तयार झालो. पुढचा टप्पा होता पंचवटी दर्शन. आम्ही त्र्यंबकेश्वर बस स्टँडवर आलो. एसटी पकडली. बसने प्रवास करत आम्ही नाशिक स्टँडवर पोहोचलो. तिथून पंचवटी जवळपास 2 किलोमीटर अंतरावर होती, म्हणून आम्ही रिक्षा घेतली. शेवटी त्यांनी आम्हाला घाटाजवळ उतरवले. इथे पंचवटी घाट आहे. या घाटावर रोज अनेक धार्मिक विधी संस्कार होतात असतात. मोठ्या संख्येने भाविक इथे स्नानासाठी, पूजेसाठी, अर्चेसाठी येतात. गोदावरी नदीच्या काठावर शेकडो मंदिर आहेत. आम्ही त्यापैकी काही मोजक्या मंदिरामध्ये गेलो. दर्शन आणि पवित्र परिसराचा मनसोक्त आनंद घेतला. आम्ही घाटावर थोडा वेळ थांबलो. घाटाच्या कडेला बसून पाण्यात पाय धुतले. आसपासची मंदिरे पाहिली आणि त्यात शांत पवित्र वातावरणाचा अनुभव घेतला. आता वेळ कमी होता, कारण आम्हाला परत मुंबईकडे निघायचं होतं. त्यामुळे शक्य तेवढे ठिकाण पाहून आम्ही परतीचा प्रवास सुरुवात केली. पंचवटीतून निघाल्यानंतर घाटापासून साधारण 5 मिनिटाच्या अंतरावर एक बस स्टॉप आहे. आम्ही तिथे गेलो. सिटी बस पकडून नाशिक रोड रेल्वे स्टेशनकडे आलो. थोडा उशीर झाल्यामुळे आम्हाला धावपळ करावी लागली. आमच्याकडे रिझर्वेशन नसल्यामुळे आम्ही जनरल डब्यात प्रवास केला. जिथे जागा मिळेल तिथे बसलो. काहींना बसायला जागा मिळाली नाही, उभे राहून प्रवास करावा लागला. अशा प्रकारे आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. रेल्वे प्रवास संपल्यानंतर आम्ही ठाणे स्टेशनला पोहोचलो. तिथून मुंबई लोकल पकडली, पनवेलची लोकल आणि मग नेरूळ इथे उतरून दुसरी लोकल पकडली. अखेर आम्ही आपल्या घराजवळ पोहोचलो आणि घरी परतलो. असा आमचा हा 2 दिवसाचा त्र्यंबकेश्वर पंचवटी प्रवास अत्यंत सुंदर आणि अनुभव समृद्ध झाला. मन प्रसन्न झाले. हर हर महादेव. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय. बाय.